आधीपासून आपला समाज मुलींना शिक्षण देण्याबाबत नेहमीच विरोध करत होता। अशा वेळी सावित्रीबाई फुले यांनी आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून शिक्षण घेऊन इतर मुलींनाही शिक्षित करण्याचा निर्णय घेतला। धर्माची कामं मुलींना मूल आणि चूल हे सांभाळता आले पाहिजे। जर का पुन्हा मुलींना शिकवताना दिसले तर त्याचा परिणाम खूप वाईट होईल। आमच्या माईने माझ्या अंगाला हात लावला नाही तर माझ्या अंगाला हात लावणारे तुम्ही कोण? पुण्यानं माझ्या वाटत या तर महिषासुरासारखा पाडून दिली। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या परिश्रमामुळे आज 21व्या शतकात मुलींना शिकायला